आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जयंत पाटील हे अचानक नाशिकच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जयंत पाटील हे अचानक नाशिकला रवाना झालेले आहेत, त्यामुळे ते आता जयंत पाटील नाशिकच्या दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर येते। या घडीची ही महत्त्वाची बातमी समोर येते। जयंत पाटील हे नाशिकला रवाना झालेले आहेत। जयंत पाटील अचानक नाशिकच्या दौऱ्यावर गेल्यामुळे विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। आपण पाहतोय जयंत पाटील हे नाशिकला रवाना झालेले आहेत। या घडीची ही महत्त्वाची बातमी आहे। जयंत पाटील अचानक नाशिकच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। तबरेज शेख आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तबरेज, आपण पाहतोय जयंत पाटील हे अचानक नाशिकच्या दौऱ्यावर गेलेले आहेत, काय नेमकं कारण आहे? बरोबर आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कालच जेपी गावित यांनी आपले कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता आणि मेळाव्यामध्ये त्यांनी जे एनसीपीचे जे उमेदवार आहेत त्यांना खुला चॅलेंज केलेला होता, त्यांना पाडणार असं देखील म्हटलेलं होतं आणि मी स्वतः निवडणुकीत उभे राहणार असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। आणि त्याच अनुषंगाने आज जयंत पाटील यांचा अचानक नाशिक दौरा झालेला आहे। आता त्यांचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांबरोबर गुप्त बैठक, एक बंद बैठक चालू आहे आणि थोड्या वेळातच ते जेपी गावित यांना देखील भेटणार आहे। एकूणच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जेपी गावित यांनी काल निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि त्यानंतर आज जयंत पाटील नाशिकमध्ये आलेले आहे। त्यामुळे दौऱ्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण जयंत पाटील यांनी आता बंधाराआड चर्चा करत आहे आणि त्यानंतर 1-1.5 तासांनी जेपी गावित यांच्याशी देखील चर्चा करणार आहे। निश्चितच या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय गावित यांच्याशी चर्चा करण्यासाठी अचानक जयंत पाटील हे नाशिकच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। ते अचानक नाशिकला रवाना झाल्यामुळे विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत।